चला मित्रांनो, सामन्याला सुरुवात करायची आहे. या संपूर्ण नाईट टुर्नामेंटसाठी पंचाची भूमिकेत आपण पाहतोय म्हणजे सन्माननीय शरद पाटील सर, सन्माननीय राजेश पाटील सर आणि सन्माननीय विरुद्धता पाटील सर यांना. पहिला चेंडू टप्पापर्यंत अतिरिक्त उसी घेणारा या चेंडूवरती फलंदाजाला कोणती धाव जमवता येत नाहीये. चांगला चेंडू निर्धाचनने आपल्या षटकाची इथे सुरुवात केली करण तोडणकरने. या सामन्यानंतर आपल्याला सेकंड राऊंडचे सामने पाहायला मिळतील. जिथे पहिला सामना असेल तो म्हणजेच इथे लेग विकेटच्या स्वरूपात फलंदाज बाद आहे काही जोरदार अपील केलं जात आहे, मात्र पंचांनी अपील फेटाळून लावलंय. आपण पाहतोय पंच सांगताय चेंडू यशस्वीवरून दूर जाणारा लेग बायच्या स्वरूपात आपण पाहतोय. इथे एक धाव मिळते. आणि एकेरी धावने आपण पाहिलं तर माऊली 11 वर्सोली संघाच्या धावसंख्येला इथे सुरुवात होते. करण तोडणकर वेगवान गोलंदाज आणि वेगवान गोलंदाज नेहमीच आपल्या गोलंदाजीमध्ये आपल्या चेंडूवरती वेग प्रदान करतो, भन्नाट वेगाने चेंडू टाकतो आणि अशा वेगवान चेंडूवरती फटकेबाजी करणं तितकंसं सोपं नसतं हे बऱ्याच वेळेला आपण पाहिलंय. गतवर्षी नाईट टुर्नामेंटमधील एका टुर्नामेंटमध्ये आपण पाहिलं तर जर्मन धोकड संघाने पार्श्विक पटकावलं होतं. पुन्हा एकदा चांगला चेंडू, गती पहा, टप्पापर्यंत चेंडू उसळी घेतोय, वळसा घेतोय. फलंदाज मात्र बीट होताना पाहायला मिळत आहेत. जणू काही षटक जर आपण पाहिलं तर टेस्ट मॅच क्रिकेट सुरू आहे आणि पहिल्या सत्रामध्ये पहिल्या काही षटकामध्ये ज्याप्रमाणे गोलंदाज अतिरिक्त उसळी प्राप्त करतात, चेंडूला कट करतात, त्या पद्धतीचा खेळ आपल्याला अनुभवायला मिळतोय. षटकातील 3 चेंडू झालेत. पुन्हा एकदा वेगवान चेंडू, भन्नाट वेगाने टाकले चेंडूवर पाहतोय. फलंदाजाकडे या चेंडूवरती कोणतंही प्रत्युत्तर नाहीये. कमालीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. करण तोडणकर चार चेंडू आपल्याला पाहायला मिळतात. धाव फलकावरती एक धाव आले आणि ती धाव देखील लेग बायच्या स्वरूपाची म्हणजे अवंत स्वरूपाची आपल्याला पाहायला मिळते. करणचा त्या दरम्यान आलेला हा 5वा चेंडू या षटकातील. पुन्हा एकदा जणू काही या सामन्यामध्ये आपण पाहिलं ना तर खेळ हा गोलंदाज आणि यष्टिरक्षकमध्ये सुरू आहे. गोलंदाज गोलंदाजी करतोय, यष्टिरक्षक चांगल्या प्रकारे चेंडूला गॅदर करतोय. फलंदाजांना मात्र या चेंडूवरती बॅटची कडाई लावता येत नाही, बॅटचा संपर्कही करता येत नाही. पहिल्या षटकातील येणारा आता अंतिम चेंडू आपण पॉवर प्लेच्या षटकात आतापर्यंत आपण पाहिलं तर सर्वात अप्रतिम षटक आपल्याला पाहायला मिळतंय. या षटकात केवळ एकमेव धाव खर्च केले करणने आणि तीही लेग बायच्या स्वरूपात. अप्रतिम गोलंदाजी करण तोडणकरची आपल्याला पाहायला मिळते आणि असं म्हणावं लागेल पॉवर प्लेच्या षटकातील सर्वात कंजूस षटक इथे करण तोडणकरच्या नावावरती नोंदवलं जाते या स्पर्धेतील. चला दुसऱ्या षटकासाठी गोलंदाजाला नियुक्त करायचे. जर्मन धोकडे संघ आपण या गोष्टीकडे देखील लक्ष द्या की 4 मिनिटांमध्ये षटक आपण पूर्ण केलेलं आहे. त्यामुळे उर्वरित 11 मिनिटांमध्ये आपल्याला उर्वरित 2 षटकं पूर्ण करायचे. त्यानंतर चौथ्या षटकात आपल्याला पेनल्टी लागणार नाही. जर 2 षटकं पुढील आपण 11 मिनिटांमध्ये पूर्ण केली नाही तर मात्र चौथ्या षटकात आपल्याला एक अतिरिक्त खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. आम्ही वेळोवेळी सूचना देतोय कारण आम्हाला वेळेचं बंधन आहे मित्रांनो. प्रत्येक नाईटला आपण पाहिलं तर 12 संघ आपण खेळतोय आणि 12 संघांना चांगली खेळण्याची संधी मिळावी या उद्देशाने हे नियम आम्ही ठेवलेले आहेत. मंडळाकडून आलेल्या नियमांची माहिती मी आपल्या सर्व खेळाडूंना देतोय. चला दुसरं षटक घेऊन येतोय डावखुरी हाताचा गोलंदाज सिद्धांत तोडणकर आपल्याला पाहायला मिळतोय. यंदाचं वर्ष या गोलंदाजासाठी नक्कीच चांगलं म्हणावं लागेल. साई क्रीडा मंडळ आवास आयोजित स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक जर्मन धोकडे संघाने पटकावला आणि त्या स्पर्धेमधील उत्कृष्ट गोलंदाज किताब पटकावला होता तोच सिद्धांत तोडणकर पाहतोय. गोलंदाजीसाठी तो वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून दुसरं षटक घेऊन पहिल्या चेंडूवरती त्रिफळा उद्ध्वस्त. यू मिस आय विल बी डेफिनेटली हिट. पहिल्या चेंडूवरती गडी बाद. डीजे
फलंदाज प्रशांतला मात्र आज आपल्या नावाला साजेसा खेळ करता आला नाही. लवकरच तो बाद झाला आपल्याला पाहायला मिळतोय. तर आपल्या षटकातील पहिल्या चेंडूवरती इथे सिद्धांतने त्याचा अडसर दूर केलाय. नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकावर जो फलंदाज येतोय आपण पाहतोय अक्षय पाटील आलाय. गतवर्षी आपण पाहिलं तर चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये ज्या फलंदाजाने सलग 6 चेंडूवर 6 षटकार ठोकले होते तोच अक्षय आपण पाहतोय तिसऱ्या क्रमांकावर माऊली आणि वर्सोली संघाकडून फलंदाजीसाठी आलाय. इथे मात्र चांगला चेंडू क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे केलं जात आहे. एक धाव इथे मिळेल. अक्षयने पाहिलं चांगल्या प्रकारे गोलंदाजी करतोय. मोठा स्ट्रोक खेळण्यापेक्षा एकेरी धाव घेत त्याने आपल्या साथी फलंदाज स्ट्राईक दिले. या एकेरी धावने आपण पाहिलं धावसंख्या झाली ती म्हणजेच 2 धावा. चांगली गोलंदाजी आतापर्यंत सुरू आहे ती म्हणजेच जयमान धोकडे संघातील गोलंदाजांची. मात्र इथे फलंदाजांना चांगली कामगिरी करावी लागेल. इथे मात्र चांगला स्ट्रोक येतोय. चेंडू जाईल मिड विकेटच्या बाहेर येतोय. या इनिंग मधल्या या सामन्यातील पहिला बिग मॅक्सिमम षटकार डीजे. या षटकारांनी फलंदाज गणेश दाखवतोय मागील षटकात काय झालं ते विसरून मी पुन्हा एकदा फलंदाजीला सुरुवात केली. इथे मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवेत क्षेत्ररक्षकाच्या आपण पाहतो क्षेत्ररक्षक त्याला अडवू शकत नाहीये. इथे येतोय बॅक टू बॅक षटकार. दुसरा षटकार डीजे. थँक्यू डीजे. आपण पाहिलं तर षटकाची सुरुवात जरी विकेटची झाली असली मात्र त्यानंतर तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवरती षटकार आलाय आणि धावांची गती आता मात्र वाढलेली आपण पाहतोय. जशी थंडी हळूहळू वाढते तशी इथे पण पाहिलं तर धावांची संख्या देखील वाढताना पाहायला मिळते. निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. खरं अर्थाने म्हणावं लागेल की अलिबागमध्ये गुलाबी थंडी पसरले. एवढी थंडी कदाचित अलिबागमध्ये याआधी पडली नव्हती. मात्र डिसेंबर महिन्यात यावेळेस पारा जास्तच उंचीवर गेलाय. जास्तच थंडी आपल्याला पाहायला मिळते. वळूया मैदानाकडे जिथे आपण पाहतोय दुसऱ्या षटकातील येणारा आता अंतिम चेंडू आपण पाहणार आहोत. गोलंदाज सिद्धांतकडे क्षमता आहे. पहिल्या चेंडू विकेट प्राप्त केल्यानंतर पुढच्या चेंडू एक धाव त्यांनी दिली होती. मात्र इथे कौतुक होईल ते म्हणजेच फलंदाज गणेश देखील ज्या पद्धतीत गणेशने 2 स्ट्रोक खेळले 2 षटकार लगावले आपल्या संघासाठी उपयुक्त अशा धावा त्यांनी इथे जोडल्यात. आणि इथे या षटकातील येणारा तिसरा षटकार आपण पाहतोय आणि या षटकाराने या दुसऱ्या षटकाची सांगता होते. जिथे पहिल्या षटकात केवळ 1 धाव आली होती या षटकात आपण पाहिलं तर धावा आल्या त्या म्हणजेच 17 धावा. एकूण धावसंख्या होते 18 धावा. डीजेला संधी. धावसंख्या आपण पाहिली तर एकूण धावसंख्या 20 झालेली आपण पाहतोय. या षटकात 3 षटकांनिशी 19 धावा जमवल्या गेल्यात आणि मागील षटकात आपण पाहिलं 1 धाव आपल्याला पाहायला मिळाली होती. चला मित्रांनो तिसऱ्या षटकासाठी आपण पाहतोय गोलंदाजाला नियुक्त केलं जातंय. तिसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज रोहन तोडणकर आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत पहिलं षटक केलंय ते म्हणजे करण तोडणकर. दुसरं षटक केलंय ते म्हणजेच सिद्धांत तोडणकर आणि आता रोहन तोडणकर येतोय गोलंदाजीसाठी. धावसंख्या 20 झालेली आहे. 2 षटकं झालेली आहेत. पावप्लेच्या षटकात कंजूस गोलंदाजी झाली होती मात्र त्यानंतर पुढच्या षटकात पावप्लेच्या षटकातील धावा देखील वसूल केल्या गेल्या असं मी म्हणेन.
अजूनही 2 षटकं शिल्लक असताना आपण पाहतोय मित्रांनो, लक्ष द्यायचंय. आत्तापर्यंत 10 मिनिटं झालेली आहेत, ज्यामध्ये आपण 2 षटकं पूर्ण केलेत. 5 मिनिटांमध्ये आपल्याला हे षटक पूर्ण करायचं आहे. पहिला चेंडू पायाचा वेध घेणारा आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती स्विचिटचा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न अक्षयच आपल्याला पाहायला मिळतोय, मात्र त्यामध्ये त्याला यश मिळत नाहीये. चांगली गोलंदाजी, एक अनुभवी गोलंदाज आपल्याला रोहन देखील पाहायला मिळतोय. गतवर्षी देखील रोहनने खूप चांगली गोलंदाजी केली होती. गतवर्षी 2 स्पर्धांमध्ये त्याने उत्कृष्ट गोलंदाज किताब पटकावला होता. इथे मात्र रोहनच्या गोलंदाजीवर केलेला आक्रमक प्रहार आपण पाहतोय. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. षटकार डीजे. जर सापडत नसेल तर आपण दुसरा चेंडू घ्यायचा आहे, कारण स्पर्धेचा नियम आहे चेंडूला काही झालं तरी सामन्यादरम्यान नवीन चेंडू दिला जाईल. तो चेंडू सापडणार नाहीये, त्यामुळे आपण दुसरा चेंडू निवडायचा आहे आणि सामन्याला सुरुवात करायची आहे. या षटकानंतर धावसंख्या आपण पाहिली, धावसंख्या झालेली आहे 26 धावा. षटकाचा विचार केला 2 चेंडू आत्तापर्यंत झालेले आपण पाहतोय. पहिला चेंडू निर्धाव, मात्र दुसऱ्या चेंडूवरती फलंदाजाने केलेलं आक्रमण आपण पाहिलं. इथे मात्र चांगला चेंडू, फुलरेंचा चेंडू राखला जातोय. फलंदाज इथे मात्र अडखळताना पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. रोहनकडे मी आधीच म्हटलं क्षमता आहे चांगली गोलंदाजी करण्याची. गतवर्षी ज्या पद्धतीत त्याने गोलंदाजी केली होती, यावर्षी सुद्धा त्याच पद्धतीत गोलंदाजी करण्यासाठी तो सज्ज झालाय. इथे मिस टाइम स्ट्रोक आहे, झेल होऊ शकतो. सिद्धांतच्या हाती चेंडू आपण पाहतोय, झेल टिपला जातोय आणि अक्षयची खेळी संपुष्टात येते. डीजेला संधी. नेक्स्ट बॅटर आपण रेडी ठेवायचा आहे. बाद झाल्या फलंदाज तंबूत परतेपर्यंत वाट पाहायची नाहीये. पुढील 1-2 बॅटर रेडी राहायचंय. धावसंख्या आपण पाहिली, धावसंख्या आता स्थिरावलेली आपण पाहतोय 26 वरती, कारण षटकानंतर निर्धाव चेंडू आला आणि त्यानंतर पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक खेळण्याच्या प्रयत्नात फलंदाज आपण पाहिलं तर अक्षय बाद झालाय. एक षटकांशी 7 ही वैयक्तिक धावसंख्या ते जमवली. तुला टॉस साठी यायचंय. पुढील सामना सेकंड राऊंडचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. मंगेश भगत आपल्याला पाहायला मिळतोय, फलंदाजीसाठी येतोय. तर टॉस साठी यायचे. पुढील सामना असेल तो म्हणजेच जन्मन मिळखतकार आणि प्रतिस्पर्धी संघ असेल तो म्हणजे शिवबा शिवरे. चला दोन्ही संघाच्या कडधाना विनंती असेल की आपण इनिंग्स ब्रेक मध्ये टॉस साठी यायचंय. बॅटची कडा लागली आणि आपण पाहतोय चेंडू जातोय लॉंग स्टॉप रिजनला आणि मिळतील 4 धावा. डीजे. पाहिलं तर बॅटची कडा लागली आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेला. 4 धावा मिळतील. धावसंख्या होते 30 धावा. या षटकातील तिसऱ्या षटकातील येणारा अंतिम चेंडू आणि इथे मात्र काय घडतंय बघा. खराब गोलंदाजी म्हणून खराब दिशा. वाईड +4 एकूण 5 धावा मिळतील आणि या 5 धावांची धावसंख्या होते ती म्हणजेच 35 धावा. धावा येणं आवश्यक आहे, मग ते एक धुरी स्वरूपाच्या येऊ किंवा चौका षटकामध्ये येऊ, कारण प्रथम फलंदाजी करत असताना कोणत्या संघाला धावांची आवश्यकता असते त्यावेळेस एक चांगलं टार्गेट, एक चांगलं लक्ष्य प्रतिस्पर्धी संघासमोर ठेवलं जातं. रोहनला कमबॅक करावं लागेल. आत्तापर्यंत चांगली गोलंदाजी म्हणता म्हणता एक चूक त्याच्याकडून नक्कीच होते. इथे चांगला चेंडू टाकला जातो. एक क्षेत्ररक्षक तैनात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे आपल्याला पाहायला मिळते संकेतकडून. एकेरी धाव घेतली जाते आणि या एकेरी धावने तिसऱ्या षटकाची सांगता होते. 3 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर आपण धावफलकाकडे पाहिलं. प्रथम फलंदाजी करणारा माऊली 11 वर्सुली संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 2 गडी बाद 36 धावा. 36 रन्स ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स आफ्टर 3 ओव्हर्स. प्रति षटक 12च्या सरासरी इथे धावा जमवल्या जात आहेत.
बघा पहिल्या षटकात एक धाव येऊन सुद्धा 3 षटकाखेरीज 36 धावा आल्यात, कारण दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकात धावांची लूट निश्चितच केली गेली. दुसऱ्या षटकात आले 19 धावा, जिथे सिद्धांतच्या गोलंदाजीमध्ये 3 षटकार ठोकले गेले. तर तिसऱ्या षटकात आपण पाहिलं एक षटकार एक चौकार आणि काही अवांतर स्वरूपाच्या धावांनी एकूण 16 धावा खर्च केल्या गोलंदाज रोहनने. चला मित्रांनो, लगेच चौथ्या षटकासाठी गोलंदाजाला नियुक्त करायचे. गोलंदाजीसाठी येतोय गोलंदाज संकेत आपल्याला पाहायला मिळतोय. एक फिरकी गोलंदाज, लेफ्ट आर्म चायनामन गोलंदाज, अष्टपैलू खेळाडू आहे. जर्मन धोकोडे संघातील प्रमुख खेळाडूंपैकी एक आपण पाहतोय अंतिम षटक घेऊन येतोय. संकेत आलाय गोलंदाजीसाठी. वाईडचा इशारा येतोय. अवांतर स्वरूपाची धाव आपण पाहतोय. या अवांतर धावने धावसंख्या होते एकूण ती म्हणजेच 37 रन, 37 धावा. इथे मात्र पुन्हा एकदा अवांतर स्वरूपाची धाव आपल्याला पाहायला मिळते. सलग दुसरा वाईड येतोय. धावसंख्या होते ती म्हणजे 38 धावा. पहिले दोन्ही चेंडू पण पाहिले तर वाईड निश्चित आहे, मात्र एक चांगली गोष्ट ही गोलंदाजाला इथे टर्न मिळतोय, फिरकी मिळते त्याच्या चेंडूला. यावेळेसचा चेंडू आपण पाहतोय, हा चेंडू यशच्या नोंद आलाय. या चेंडूवरती कोणतीही धाव मिळत नाहीये. इथे मात्र झेल होणार का? कुंदन कोणती चूक करत नाही, एक चांगली रनिंग कॅच पकडतोय आणि फलंदाज इथे अजून एक तंबूच्या माघारी परततोय. डीजेला संधी. एका बाजूला धावा जमतायत, मात्र दुसऱ्या बाजूला विकेटचं पतन, विकेटची पडझड देखील सुरू आहे. 3 फलंदाज आतापर्यंत बाद झालेत. या चेंडूवरती मात्र षटकाराची मोहर उमटवली जाते. आल्या प्रियेशने मात्र इथे षटकाराने आपल्या खेळीला सुरुवात केली. डीजे षटकारांनी आपण पाहिलं धावसंख्या उसळी घेते आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 44 वरती. 44 धावा झालेल्या आहेत. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. इथे अजून एक झेल होणार का? इथे झेल होतोय. प्रियेश देखील षटकार लगावल्यानंतर पुढच्या चेंडूवरती संकेतच्या गोलंदाजीचा शिकार होतोय. डीजेला संधी.
नवीन फलंदाजीसाठी आलाय, मात्र तो नो सेकंडवर असेल, स्ट्राईक एंडवर असेल तो म्हणजेच गणेश, ज्याने आतापर्यंत 3 षटकार लगावलेत. पाहूया अंतिम चेंडूवरती एखादा बेग हिट, एखादा स्ट्रोक त्याच्या बॅटवर येणार का. इथे नक्कीच आपण पाहतोय झेल पकडला गेला असला तरी बाउंड्री रोपला इथे पाय टच झालाय क्षेत्रक्षेत्राचा, त्यामुळे इथे 6 धावा मिळतील. आणि या षटकावर पाहतोय या चौथ्या षटकाची सांगता होते, याचा अर्थ धावसंख्या झाली ती म्हणजेच 50 धावा. 24 चेंडूमध्ये 50 धावा झाल्यात आणि विजयासाठी 51 धावांची आवश्यकता आहे, ती म्हणजे जयमान धोकोडे या संघाला. चला टॉससाठी या सेकंड राऊंडचा सामना जयमान मिळकतकार आणि प्रतिस्पर्धी संघ असेल तो म्हणजे शिवबा शिवरे. तर विनंती असेल सन्माननीय दिलीप शेठ भोर यांना की छोटम शेठ आपण टॉस करून जायचं या सामन्याचा. सन्माननीय दिलीप शेठ भोर यांनी आपला अमूल्य वेळ आज दिलेला आपण पाहतोय. बराच वेळ तिथे थांबले, त्यांनी खेळाडूंचे सामने देखील पाहिलेत. केतन पाटील आपण पाहतोय इथे उपस्थित झालेला आहे, शिवबा शिवरे संघाचा कर्णधार. दुसऱ्या बाजूला सुमित म्हात्रे आपण पाहतोय, जन्म मिळकतकार संघाचा कर्णधार. सन्माननीय दिलीप शेठ भोर यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय आणि नाणेफेकीचा कौल लागलाय तो म्हणजेच शिवबा शिवरे संघाच्या बाजूने. सामना किती षटकांचा असेल त्याची माहिती काही क्षणातच आम्ही आपल्याला देऊ. तर सेकंड इनिंगला सुरुवात करायची आहे. 4 षटकांचा सामना असेल याची नोंद घ्या दोन्ही संघाने. तलवारींची जोडी मैदान उपस्थित झाली आपण पाहतोय आणि यानंतर आपण वळूया ते म्हणजेच सन्माननीय इम्रान बुखारी उर्फ भाईजान यांच्याकडे. ओटू भाईजान. अभी अभी हमारे खास दोस्त जो अलीबाग वरसोली से आए हैं, डीजे जॉर्डी, उनका भी तहे से स्वागत है, वेलकम है.
गेम इज ऑन। प्रारंभिक जोड़ी मैदान पर स्ट्राइक पर करण तोड़नकर केटी। ओहो, और इस बार देखिए थोड़े से फंबल, फील्डर थे वहां पर सोहम जाए नाखवा। और हाल ही में उन्होंने ताड़भाट के मैदान पर अव्वल नंबर का खिताब मारा और उस खिताब अतुल सर उस खिताब को स्वर्गीय जयदीप शेखर बना इनके घर पर लेकर गए और वो स्वर्गीय जयदीप शेखर बना को समर्पित किया था माउली 11 वर्सोली टीम ने, जो अव्वल नंबर का खिताब थलेश्वर थल के ताड़भाट के मैदान पर खिताब जीता था वर्सोली टीम ने। एक रन के साथ शुरुआत। स्ट्राइक पर बल्लेबाज संकेत। संकेत मात्रे गेंदबाज बल्लेबाजी करते हुए। ओहो, इस बार नचसकत कॉपी बुक स्टाइल क्रिकेट का सौंदर्य सादर करने वाला यह स्ट्रोक गेंद बॉर्डर लाइन के पार, चौकार। डीजे प्रथमेश। संकेत मात्रे ने चौबे के साथ शुरुआत की है। खिलाड़ियों के खिलाड़ी अक्षय पाटिल गेंदबाजी करते हुए, जबकि जीतने के लिए हमारे गुण लेखक जी बतलाते हुए 51 रनों का टारगेट सेट किया था, उस टारगेट को अचीव करते हुए यहां पर जयमान धोकौड़े। ओहो, फिर से एक बार देखिए स्विच हिट करने की कोशिश में इस बार फंस गए, चक गए। डॉट गेंद कराते हुए कम बैक करते हुए माउली 11 वर्सोली के गेंदबाज अक्षय। पिछले मैच में भी 51 रन चेस करने थे, 50 रन चेस करने थे और एक गेंद पर छक्के की आवश्यकता थी। ओहो, इस बार संकेत नटराज स्टाइल में खेलते हुए गेंद जाएगी, वन बाउंस, चौकार। डीजे इस जगह के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ स्कोर कार्ड पर 9 रन, जबकि पहला ओवर प्रगति पर 2 चौबे के साथ खेलते हुए बल्लेबाज। ओहो, और इस बार नो गेंद। तेरे इश्क की बॉलिंग ने मेरे दिल का विकेट गिरा दिया, पर तकदीर तो देखो, तेरा बाप अंपायर था, मेरे बॉल को नो बॉल देकर फ्रीड बना दिया। ओवर स्टेप, हमें तो अपनों ने लूटा, गैरों में कहा दम था, मेरा पाँव भी गिरा तुल साहब जहां चूना कम था। और फिर से एक बार हम तो हम गुटलियों के दाम, 5 रन यहां पर मुफ्त में मिलते हुए इस पंजे के साथ टीम का स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर 14 रन स्कोर कार्ड पर। फ्रीड की गेंद फिर से एक बार बैटर संकेत मात्रे स्ट्राइक एंड पर। ओहो, फ्रीड की गेंद इस बार सामने से डालने की कोशिश, सीधा विकेट कीपर प्रशांत जायनाखवा इनके दस्तानों में जाती हुई डॉट गेंद। फिर से एक बार गेंदबाजी करने के लिए तैयार, सामना करेंगे लेफ्ट आर्म बैटर डांसी डाउन कर खेलने की कोशिश, बिहाइंड द विकेट थर्ड मैन की दिशा में। 1 रन के साथ टीम का स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर 15 रन स्कोर कार्ड पर, 15 रन स्कोर कार्ड पर लगते हुए
स्पीड अप करना है माउली 11 वर्सोली टीम। इस ओवर को आपने 6 मिनट लिया है, 1 मिनट एक्स्ट्रा गया है, इसलिए ज्यादा से ज्यादा आपको अभी 9 मिनट में 2 ओवर समाप्त करना अनिवार्य होगा। गेंदबाजी के रहते हुए गेंदबाज कौन है? प्रियेश नहीं है। गेंदबाज का नाम बताए। सोहम नाखवा। मितेश नाखवा। मितेश नाखवा गेंदबाजी के लिए आते हुए। तो फिर से एक बार गेंदबाजी करने के लिए तैयार। 18 लिटर म्हशीचं दूध बी देत ना. एकदा माहिती ती ऑडिओ क्लिप त्याची कॉल रेकॉर्डिंग. इस एक रन के साथ टीम का स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर 16 रन। मितेश गेंदबाजी करते हुए स्ट्राइक पे करण तोड़नकर, अलीबाग टेनिस क्रिकेट के एक राइजिंग स्टार खिलाड़ी। इस बार स्विच हिट करने की प्रयास ऑफ स्टंप के काफी बाहर। ऑफिशियल अंपायर राजेश जी पाटिल सर अपने हाथ जमीन समांतर किए। आईसीसी लॉ नंबर 22 पनिशमेंट दिया एक्स्ट्रा के साथ टीम का स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर 17 रन 17 विदाउट लॉस। और इस बार बड़ा स्ट्रोक, बल्लेबाजी का शानदार साउंड और गेंद गई बाउंड्री लाइन के बाहर। यह शानदार छक्का। क्रिकेट का 17 का खतरा यहां पर मंडराता हुआ बैटर ने अच्छा स्ट्रोक लगाया। टीम का टोटल स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर 23 रन स्कोर कार्ड पर। ओहो, फील्डर है वहां पर, जहां पर फील्डर तैनात है वहां पर खेलने की कोशिश। कर आउट होने के बाद न्यू बैटर मैदान पर करण मात्रे 23 रन स्कोर कार्ड पर, 1 विकेट के नुकसान पर। ओहो, इस बार गेंद हवा में, फील्डर गेंद के नीचे। ओहो, कैच ऑफ द नाइट, कैच ऑफ द टूर्नामेंट, लाजवाब, फैबुलस। माउली 11 वर्सोली टीम डीजे शानदार कैच लब की वहां पर अक्षय पाटिल।
6 गेंदों पे 6 छक्के लगाने वाले खिलाड़ी अक्षय पाटिल, उनका फैन इधर क्या नाम का उनके फैन फॉलोअर जॉर्डी खुश होते हुए 50 लीटर दूध पीते हैं। नाचनी की भाकरी, काजू, मक्का। फिर से एक बार गेंद हवा में खड़ी, फील्डर अक्षय, ओहो, फिर से एक बार शानदार कैच और विकेट की हैट्रिक। कम ऑन डीजे मास्टर। आपका भी धन्यवाद। न्यू बैटर मैदान पर कुंदन तोड़नकर, केटी, केटी नाम से प्रचलित। टीम का टोटल स्कोर रुका हुआ स्कोर कार्ड पर 23 रन। लगातार की 3 गेंदों पे 3 विकेट प्राप्त करते हुए गेंदबाज मितेश नाखवा और शानदार कैच लपके वहां पर अक्षय पाटिल। आने वाली 13 गेंदें 29 रनों की आवश्यकता है। 23 रन स्कोर कार्ड पर। ओहो, 1 रन लेने का मौका यहां पर कुंदन तोड़नकर। दौर की समाप्ति के बाद टीम का टोटल स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर 24 रन। जीतने के लिए हमारे गुण लेखक जी बतलाते हुए 27 रनों की आवश्यकता। 12 गेंदे 27 रनों की जरूरत। स्पीड अप करना है। गेंदबाजी करने वाली टीम, आखिरी 4 मिनट बाकी है। अगर इस 4 मिनट में आपका ओवर खत्म नहीं करते तो एक खिलाडी 30 यार्ड सर्कल के अंदर लिया जाएगा। प्रशांत जायनाकवा, माझा आवाज तुमच्या कानापर्यंत पोहोचलाय, त्याला स्पीड अप करायचं। 4 मिनिटांमध्ये हा षटक संपवायचा, अन्यथा एक खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये घेतला जाईल। गेंदबाजी के लिए आते हुए गेंदबाज नितिन आते हुए। 12 गेंदे 27 रनों की जरूरत। टाइम ऑन है, स्पीड अप करें। पहली गेंद लेग स्टंप के बाहर। ऑफिशियल अंपायर शरद जी पाटिल सर ने अपने हाथ जमीन समांतर किए। एससीसी लॉ नंबर 22 पनिशमेंट दिया। एक्स्ट्रा के साथ टीम का स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर 25 रन 25। 26 रनों की आवश्यकता। फुल टॉस गेंद, इस 1 रन के साथ टीम का स्कोर जा पहुंचा 26 रन। फिर से एक बार नितिन गेंदबाजी करने के लिए तैयार। सामना करेंगे संकेत मात्रे, जिन्होंने 3 चौके लगाए पारी में। 3 मिनट बाकी है। इस बार हवा में खेलने की कोशिश, फील्डर गेंद के नीचे। ओहो, 2 खिलाड़ी के बीच गेंद गिरती हुई जरूर। तब तक 2 रन लेने का मौका और बल्लेबाजों ने 2 रनों को लूटा। 2 रनों के साथ टीम का स्कोर जा पहुंचे स्कोर कार्ड पर 28 रन। 23 रनों की आवश्यकता जीतने के लिए। 10 गेंदे 23 रनों की आवश्यकता। और इस बार विकेट का पतन। बल्लेबाज संकेत मात्रे बैक टू द पैवेलियन। कम ऑन डीजे प्रथमेश।
स्वप्निल आते हुए, एक अनुभवी खिलाड़ी। आने वाली 9 गेंदे 23 रनों की आवश्यकता। स्पीड अप करना है, 3 मिनट बाकी है, सॉरी 2 मिनट बाकी है, स्पीड अप करें। नितिन गेंदबाजी करने के लिए तैयार, स्ट्राइक पर बल्लेबाज स्वप्निल ऑफिशियल अंपायर से गार्ड लेते हैं, फील्डिंग का मुआयना करते हुए। इस बार आते ही बड़ा स्ट्रोक, गेंद लॉन्ग ऑफ और लॉन्ग ऑन के बीच बड़ा स्ट्रोक, षटकार। इस छक्के के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ स्कोर कार्ड पर 34 रन। स्कोर जा पहुंचा 34, 4 विकेटों के नुकसान पर। फिर से एक बार बड़ा स्ट्रोक, कवर के ऊपर से खेल दिया फील्डर वहां पर पीयूष डवले। जब तक फील करेंगे 1 रन लेने का मौका। 2 रनों के साथ टीम का स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर 36 रन, 36। इस बार मिस टाइमिंग, गेंदबाज खुद नितिन गेंद के नीचे, हो डोकरा डोकरी कवटाचा पोला, डोकरा मारते डोकरीला डोला, बायको गेली माहेरी, काम करी पितांबरी, जीवन दान देते हुए यहां पर। आने वाली 6 गेंदे और जीतने के लिए 14 रनों की आवश्यकता। 6 गेंदे 14 रनों की जरूरत। गेंदबाजी के लिए आएंगे गेंदबाज सोहम जायनाखवा, जिन्होंने ताड़भाट के मैदान पर शानदार गेंदबाजी की थी। छह गेंदे 14 रनों की जरूरत, स्पीड अप करें। सगळीकडे जातो सर, तो सगळीकडे जातो, सगळीकडे क्रिकेट विकेटला पण जातो, जाम शौक आहे जरा, सगळीकडे जातो। सोम जायनाखवा गेंदबाजी के लिए स्ट्राइक पर स्वप्निल, जिन्होंने आते ही अपने छक्के के साथ शुरुआत की थी। 6 गेंदे 14 रनों की आवश्यकता। ओहो, फिर से एक बार आड़े बल्ले से खेलते बिडल की दिशा में अच्छी गेंदबाजी सोहम जायनाखवा। प्योर ताड़बाट के मैदान पर उन्होंने जिस तरह से गेंदबाजी की थी, क्या फिर से एक बार वो कारनामा आज इस मैदान पर किया जाएगा? आने वाली 5 गेंदे 13 रनों की आवश्यकता। 5 गेंदे 13 रनों की जरूरत। स्ट्राइक पर बल्लेबाज कुंदन तोड़नकर, केटी। ओहो, फिर से एक बार सोम की शानदार गेंदबाजी, अचूक लाइन और लेन से गेंदबाजी करते हुए। आने वाली 4 गेंदे और 12 रनों की आवश्यकता है। 4 गेंदे 12 रनों की जरूरत, 4-12। ओहो, शानदार शानदार गेंद यहां पर डॉट कराते हुए सोहम। मैंने पहले ही कहा था कि स्वर्गीय जयदीप शेखर बना की याद ताजा करने वाली एक गेंदबाज है, जिन्होंने उनके जर्सी पर भी जयदीप का नाम देकर गेंदबाजी की थी। ताड़बाट के मैदान पर थलेश्वर थल का वो टूर्नामेंट। ओहो, फिर से एक बार शानदार गेंद और अपने विकेट को सैक्रिफाइस करते हुए यहां पर स्वप्निल, विकेट का पतन, डीजे को मौका।
2 गेंदे 12 रनों की जरूरत। जरूर यहाँ पर कुंदन तोड़नकर के ऊपर अभी पूरी जिम्मेदारी, आज उन्हें कुछ करना होगा। 2 गेंदों में 12 रनों की जरूरत। ओहो, इस बार गेंद हवा में, ओहो क्या छूटता हुआ, पर अच्छा प्रयास, अच्छी कोशिश, क्योंकि माउली लेवल वर्सोली के समर्थक खुश है। आसुदे आसुदे, 1 गेंद और जीतने के लिए 11 रनों की जरूरत। प्रशांत जायनाकवा लवकर गया। ओहो, क्रिश का गाना सुनोगे? लगाओ प्रथमेश, दिल ना दिया। नाणेफेकीचा कॉल जिंकलाय केटी ऑन द टॉस अँड डिसाइडेड बॅट फर्स्ट, ऑन द टॉस अँड डिसाइडेड बॅट